आपल्याला तांदळाचे चिप्स बनवायचे. आपण त्यासाठी लागणारी वस्तू, आपल्याला 1 वाटी भरून तांदळाचं पीठ, एक चमच आपण जिरं घेतलंय, 1 चमच आपण मीठ घेतलंय आणि जितकं आपण पाणी घेतलं, जितकं आपण पीठ घेतलं होतं तितकंच आपण पाणी पण घेणार आहे. सेम वाट आहे दोघी, पाण्याची आणि पिठाची सारखं दोघांचं समप्रमाणात ठेवलेलं आहे पीठ आणि पाणी. तर आपण आता सगळ्यात आधी पाणी टाकू. तर आपण पाणी त्याच्यामध्ये सोडून देणार आहे. पाणी सोडल्यानंतर, पाणी उकळल्यानंतर आपण जिरं टाकणार आहोत. पाणी गरम झालेलं आहे, पण जिरं टाकणार आहोत. आपण जिरं टाकून दिले. आता लगेच आपण चमचभर मीठ सोडून देणार आहोत. आता पाणी खळखळ उकळून घेऊ. पाणी आपलं खळखळ उकळलं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आपण लगेच पीठ सोडून पीठ छान शिजवून त्या पाण्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान मिक्स झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण पीठ छान मळून तयार केलंय. तुम्ही बघू शकता. आपण थोडंसं कमी गॅसवर त्याला आपण थोडं शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवून आपण थोडा वेळ शिजू देणार आहोत कमी गॅसवरती. अशा पद्धतीने पीठ शिजलं आहे. तर आता आपण त्याला ताटामध्ये काढून घेऊ. अशा पद्धतीने पीठ शिजलं आहे. आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊ आणि त्याला थोडंसं मळून घेऊ. तर आपण थोडंसं तेल टाकलंय. त्याला आपण हाताने आपण त्याला थोडंसं मळून घेऊ. तर आपलं पीठ एकदम रेडी आहे. आता आपण लाटून घेऊ त्याला. त्याला अतिशय मऊ लागतं पीठ, इतकं छान आणि सॉफ्ट आहे. अशा पद्धतीने आपण लाटून घेऊ त्यांना. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय ते. तर आपली पोळीला सारखं लाटून तयार आहे. एकदम छान लाटले गेले ते. फुगा येऊ नये म्हणून आपण असे त्याला थोडेसे टोच दे. हवा निघून जाईल, तळताना फुगा अजिबात येणार नाही. अशा पण जर टोचले तर अजिबात फुगे येणार नाही आणि खूप असे तळल्यानंतर खूप असे कडक आणि कुरकुरीत होतील. तर आता आपण चाकूच्या साहाय्याने कापून घेऊ.
तर आपण हे बाजूचे जे आहे ते आपण काढून टाकू आणि सारखं चौकोनी राहील ते. पण आता तिरपे कापूचे. आपले चिप्स कापून तयार आहे. अशा पद्धतीने आपले चिप्स कापून तयार आहेत. आता आपण लगेच तळून घेऊ. आता आपण आहे ना त्याच्यामध्ये चिप्स सोडू. तुम्ही बघू शकता किती छान असे चिप्स सोडलेत आपण. तुम्ही बघू शकता किती छान असे झालेले आहेत. आणि तुम्ही बनवा आणि खा आणि बनवा आणि चव घेऊन सांगा कमेंट मध्ये. इतके छान लागतात ना, बाजारचे कुरकुरे खाणं सुद्धा विसरून जाल. आणि अतिशय कुरकुरीत आहे. आता सध्या ते गरम आहे त्यामुळे मला चटका बसेल, नाहीतर मी तुम्हाला आवाज पण ऐकून दाखवते. खूपच कुरकुरीत झालेत ते आणि खूपच टेस्टी पण आहे. तेव्हा तुम्ही पण बनवा. खूप कुरकुरीत आहे. त्याचा आवाज पण असा खळखळ येतोय. कुरकुरे तयार झालेत. आता त्याच्यावर आपण लाल मिरची पावडर आणि त्याच्यानंतर आपण काळं मीठ टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण आहे ना याच्या दोन्ही प्लेट सारख्या घेऊ, असे हलवून घेणार आहोत. आपले कुरकुरे एकदम रेडी, खाण्यासाठी एकदम रेडी. तुम्हीही बनवा आणि मला सांगा. खूप टेस्टी